पिस्तूल टाक, पिस्तूल टाक. तिला हात लावू नको. आज आम्ही जरी आनंदात नसलो ना तरी देवयानी मात्र नक्की आनंदात असेल. आदित्य राजे आमचा मुलगा म्हणून आम्हाला भेटायला येतात. आमच्या आशीर्वादाची गरज आहे म्हणून सांगतात. पण आम्ही आणि देवयानी यात निवड करायची वेळ येईल तेव्हा फक्त देवयानीचीच निवड करतात. मुळात आपल्याला प्रिय असणाऱ्या 2 व्यक्तींपैकी एकाची निवड करायला सांगणं चूक आहे असं नाही वाटत तुम्हाला? मला आता धास्ती वाटते की देऊ मला तिची शत्रू मानायला लागेल आता. पण तुम्हाला सगळ्यांना माहितीये की मी विरोध का करतेय. काकू, विक्रमच्या जागी दुसरा एखादा मुलगा असताना तर मी हसत हसत परवानगी दिली असती लग्नाला. हे बघ प्रतीक्षा, मी आणि दामून खूप विचार केला आणि मगच हा निर्णय घेतलाय ग. आणि माझा विश्वास होता माझं म्हणणं तू नक्की समजून घेशील. कुठे चाललेस एवढी तयार होऊन? विक्रम बरोबर लंचला. वाव, विक्रम बरोबर लंच, इंटरेस्टिंग. मग नंतर काय करणार? पिक्चरला जाणार ना? आणि मग डिनर करून डायरेक्ट येणार घरी? केवढे प्रश्न पडतात तुला साक्षी. विक्रम बरोबर नील भैया आणि रागिणी वहिनींकडे लंचला चाललीये, कळलं? विक्रम येईलच मला आता पिकअप करायला. एक वाईट बातमी आहे देवयानी ताई. काय झालं? आपल्या विक्रमादित्यला त्या रणवीरचं माणूस उचलून घेऊन गेलं बघा. हा, आमचं सगळे माणूस लई विरोध केलं त्याला, पण त्यांचं बंदूक होत. अहो, ज्या माणसाने आपल्या सख्ख्या भावाला किडनॅप केलं त्या रणवीर राजे शिर्केंच्या विरोधात तुम्ही जाणार? यापूर्वी त्याने आपल्याला दिलेली धमकी विसरलाच वाटतं. हे बाबिलाशा, हे सगळं रणवीर राजेनेच केलं. हे कशावरून? हे बघ, आम्ही जर का तिथे गेलो तर नक्की काय घडले हे तरी समजेल ना आम्हाला. समजा हा सगळा प्रकार दुसऱ्याच कोणी केला असेल तर? तर काय? समजा त्याला दुसऱ्या कोणीतरी किडनॅप केलं असेल तर तुम्ही काय करणार? ते रणवीर राजे शिर्के बघून घेतील ना. तुम्हाला काय गरज आहे? काकू, काकू अगं, मला विक्रमची काळजी वाटते. मग तू जा ना. तू काकाला पाठवत नाहीयेस ना? ठीक आहे, मी जाते. देव थांब. देव, तू प्लीज आता घरातून बाहेर जाऊ नकोस. हे बघ देव, माझं एवढंच म्हणणं आहे की आता बाबा आणि वहिनी घरात नाही आहेत, त्यामुळे तू नको जाऊस बाहेर. हे बघ, ते येईस तोपर्यंत तू थांब. ते आले ना, मग जो काय तुला निर्णय घ्यायचा असेल ना तो घेऊया आपण. सख्ख भाऊ भावाशी असं वागेल असं आम्हाला वाटलं नव्हतं. शेवटी ते रणवीर राजे शिर्के कोणाशी कसं वागेल कसं काय सांगता येणार हो. तुमचा आणि त्यांचा काय संबंध? संबंध म्हणजे ते नोकरी मागितलं, आम्ही ते दिलं. तुमच्यापैकी एकाला पोलीस स्टेशनला येऊन कंप्लेंट दाखल करावी लागेल. मी काय करायला हवं आणि काय करायला नको हे तू मला सांगण्याची गरज नाही. मॉम, तू म्हणतेस त्याप्रमाणे रणवीर राजेंनी विक्रमला किडनॅप केलं असेल ना, तर ते फक्त तेवढंच करू शकतात. विक्रम आणि देवचं लग्न नाही थांबवू शकणार ते. राहू, तुला अजूनही काही कळत नाही. अगं, ते रणवीर राजे शिर्के आहेत, ते काहीही करू शकतात. तुम्ही काय करणार? काय